इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात आज 6व्या माळेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। श्री क्षेत्र वैष्णोदेवी ही नवसाला पावणारी असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून देखील या मंदिराची ख्याती आहे। ज्या काही मनोकामना इच्छा देवीकडे व्यक्त केल्या की त्या पूर्ण होतात, अशी येथील भक्तांची श्रद्धा आहे। त्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। नवरात्रीमध्ये नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत असतात। आज 6वी माळ असल्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। अहिल्यानगर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर इसळक येथे वैष्णोदेवी मातेचे मंदिर आहे। या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येने येतात। इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात नवरात्रीच्या 9 दिवस वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। तसेच येणाऱ्या भाविक भक्तांसाठी दररोज फराळाचे वाटप देखील करण्यात येते। वैष्णोदेवी मातेचा मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असल्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी भाविक भक्तांना आकर्षित करतोय। श्री क्षेत्र वैष्णोदेवी मातेचे मंदिर जम्मू काश्मीर येथे आहे। या ठिकाणी काही भाविकांना दर्शनासाठी जाता येत नसल्याने इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात। नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली वैष्णोदेवी अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे। घेतले जातात, दांडियाचे कार्यक्रम घेतले जातात। 8व्या दिवशी आपल्या इथे पालखी येते, तिचेही पण स्वागत भव्य केले जाते। त्याच प्रकारे दसऱ्याच्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि चांगल्या प्रकारे साजरे केला जातो कार्यक्रम। यहाँ पर मैं आता हूँ माता जी के दरबार में, जो भी है अच्छा है और ऐसा कुछ नहीं है। सभी भक्तगण जन लोग आते हैं यहाँ माता को दर्शन को। यहाँ का वातावरण सब अच्छा है। जय माता। 2014 से यहाँ पे माता जी के दर्शन करते आ रहा हूँ। दिन पे दिन अच्छा ही जो कुछ है अच्छा ही हो रहा है, उनकी कृपा से बहुत ठीक है। मैं 2014 से 2025 चल रहा है, तब से यहाँ पे मैंने दर्शन कर रहा हूँ माता जी का। जो भी है जो सब अच्छा ही किए। जय माता दी। वैष्णो माता देवस्थान रामनगरी सड़क निंबळक नगरपासून 15 किलोमीटर वैष्णो माता देवस्थान आहे। भाविकांनी नवरात्रीमधले आत्ता महाप्रसादाचा फराळ चालू आहे, सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत। भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, वैष्णो माता देवीचं दर्शन घ्यावे। नवचंडी होम चालू आहे आणि अर्ध्याचा कार्यक्रम चालू आहे। तर भाविकांनी जास्तीत जास्त लोकांनी येऊन वैष्णो मातेचा दर्शनाचा लाभ घ्यावा। नवरात्रीच्या दिवशी 8व्या माळीला तुळजापूरच्या पालखीचं आगमन होणार आहे। 10व्या दिवशी महाप्रसाद होणार आहे। तर भाविकांनी उपवास सोडण्यासाठी वैष्णो माता देवस्थान रामनगरी इसळक येथे 11 वाजता उपवास सोडण्यासाठी भाविकांनी यावे। जय माता दी, वैष्णो माता देवस्थान।